नोटाबंदी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला। अनेक वर्ष काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर मनमोहन सिंग यांच्या चारित्र्यावर एकही डाग लागलेला नाही। बाथरूममध्ये रेनकोट घालून आंघोळ करण्याची कला डॉक्टर मनमोहन सिंग यांनाच अवगत आहे, अशा शब्दात नरेंद्र मोदींनी टीका केली। मोदींच्या या टीकेनंतर राज्यसभेत चांगलाच गोंधळ झाला। काँग्रेस नेत्यांनी सभात्याग करून नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा निषेध केला। यावेळी नरेंद्र मोदींनी इंदिरा गांधींवरही टीका केली। राजनेताओं ने डॉक्टर साहब से बहुत कुछ सीखने जैसा है। इतना सारा हुआ, उन पर एक दाग नहीं लगा। बाथरूम में रेनकोट पहन करके नहाना, ये कला तो डॉक्टर साहब ही जानते हैं और कोई नहीं जानता है। विराट कोहलीची टीम इंडिया आणि मुशफिकर रहीमचा बांगलादेश संघ यांच्यामधल्या एकमेव कसोटी सामन्याला आजपासून हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर सुरुवात होते। बांगलादेशच्या दृष्टीने ही कसोटी ऐतिहासिक ठरणार आहे, कारण बांगलादेशचा भारतीय भूमीवरचा हा पहिलाच कसोटी सामना आहे। आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत टीम इंडिया नंबर 1 वर आहे, तर बांगलादेश चक्क 9व्या स्थानावर आहे। त्यामुळे उभय संघांमधल्या या सामन्याकडे असमान ताकदीच्या फौजांमधली लढाई म्हणून पाहिलं जात आहे।